पण तुम्ही आम्हाला विचारायचं विचारायचं मग त्यांनी तुम्हाला ग्रामपंचायतीला पत्र का नाही काम करा, तुमचं हे सगळं गेलं खड्ड्यात, तुम्ही चला, तुम्ही आमच्या ठीक आहे. काय करायचं तुम्ही काय करायचं मी काय करायचं ठीक आहे ना. ग्रामस्थांचा विरोध आहे मी काय सांगतो तुमचं एक कॉमन द्या ना तिकडे कलेक्टर ऑफिसला. आम्हाला सांगण्यासाठी आला त्या गायरांच्या आता जो सातबारा आहे 360 तो गायरांचा आहे. तो गायरांचा जीआर काय मला काय म्हणायचं तुम्ही आता तुम्हाला सांगा ऐका ना माझा ऐका तुम्ही तुमचं ऐकतोय ना तुमचं ऐकल्यानंतर तुम्हाला सांगतो तुमच्या तिथं संपलं तिथंच आमचं सुरू झालं. आम्ही मध्ये सुरू नाही केलं. बरोबर. तुम्ही जे आता 360 जो गायरांचा सातबारा आहे गायरांचा जीआर आहे का तुम्हाला सगळी इत्तमभूत माहिती घेऊन तुम्हाला अहवाल पाठवायला सांगितलेला आहे. हो ना मला तहसीलदारांना पाठवायला म्हणजे तुम्ही तहसीलदाराचे माणूस म्हणजे तहसीलदार झाला ना इथं महसूल ते झाला ना. काय म्हणायचं मी काय म्हणतो तुमच्या 360 मध्ये गायरान इतर हक्कामध्ये आहे ना मग तो सातबाराचा 360चा जो 21 जुलै 2011 मध्ये जो गायरांचा जीआर आहे त्याच्यामध्ये स्पष्ट उल्लेख आहे ना गायरांची पर्सनल किंवा काही तुम्हाला मी दोष देत सांगू का त्याला कारणीभूत काय सांगू का आमच्याकडे जो पहिला कागद आला गावात आमच्या ऐका ना उत्सवच्या गावकऱ्यांनी जेव्हा पहिल्यांदा कळालं की असा काहीतरी प्रकल्प होणार आहे त्यावर आम्ही पहिलं जे वाक्य वाचलं ना वरती आम्ही सर्व खाली सह्या करणारे पंच कुठले पिकुळ्यातले जमीन कुठली उसप मधली टायपिंग मिस्टेक कदाचित झाली असेल. हे बघा ना सिंधुदुर्ग जिल्ह्यात दोडामार्ग तालुक्यातील उसप गावात 110 एकर गायरान जमीन आहे. या ठिकाणी उसप ग्रामपंचायतीने काजू बांबू लागवड केली आहे. हीच गायरान जमीन गोवा येथील खांडार कंपनीने जिल्हाधिकारी सिंधुदुर्गकडे खाणकामासाठी मागितली असल्याचे महसूल अधिकाऱ्यांनी सांगितले. साटेली बेडशी येथील मंडळ अधिकारी गोरे यांनी तहसीलदार यांच्या आदेशानुसार बुधवारी जमीन पाहण्यासाठी उपस्थित राहावे याबाबत कळवले होते. यावेळी जमलेल्या संतप्त उसप ग्रामस्थांनी गायरान जमीन खाण माफियांना देणार नाही यावर ग्रामपंचायतीचा हक्क आहे. जमीन परस्पर देण्याच्या प्रशासनाच्या कृतीचा निषेध करत पाहणीला विरोध केला आणि महसूल कर्मचाऱ्यांना माघारी पाठवले. गेल्या काही दिवसांपासून उसप गावातील गायरान जमीन काळा दगड उत्खनन तसेच खडी क्रशर घालण्यासाठी पणजी गोवा येथील MN नायर यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे अर्ज केला होता असे समजते. दोडामार्ग तालुक्यातील उसप बोर्दे केर दरम्यान गायरान जमीनमध्ये काळा दगड आहे हे पाहणी दरम्यान आढळून आले होते. यासाठी प्रशासनाच्या वतीने या जमिनी अर्जदार यांना दाखवणे पाहणी करणे पंचयादी तयार करणे असे दोडामार्ग तहसीलदार यांना कळवले होते. दोडामार्ग तहसीलदार यांनी साटेली भेडशी मंडळ अधिकारी व तलाठी यांना सूचना दिल्या होत्या. शिवाय या अगोदर पंचायतीबाबत उसपऐवजी पिकुळे गावातील नावाचा उल्लेख झाला होता. यामुळे संशय निर्माण झाला होता. उसप ग्रामपंचायत यांना कुठल्याही प्रकारची कल्पना महसूल विभागाकडून देण्यात आली नव्हती आणि ते करणार आहेत आणि संघर्ष हा चालूच राहणार आहे. शासनाला ग्रामपंचायत ग्रामसभा घेतली जाणार आहे. गायरानावर ग्रामपंचायतीचा हक्क आहे. कित्येक वर्ष गायरान ग्रामपंचायत वापरत आहे. असं असताना त्याला न विचारात घेताना आम्ही लागवड केली ग्रामपंचायतीने समाधानाने लोकांनी लागवड केलेली आहे असं न विचारता शासन जर असे परस्पर करत असेल तर त्याला सर्व ग्रामस्थांनी एकमुखी तीव्र निषेध आज व्यक्त केलेला आहे. शासनाचा कुठचाही प्रतिनिधी इथे येऊन सर्वे केला तर त्याचे गंभीर परिणाम होतील याची दखल शासनाने घ्यावी. टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाइम्स डिजिटल.